हॅलो. हॅलो. हा बोला. दादा नमस्कार. ते तुमची फेसबुकला व्हिडिओ बघितलं होते. अच्छा हा बोला ना. तर मला नाही का मी त्याच्यात आहे ना लोन साठी पैसे हे केलं होतं. लोन हा साठी प्रोसेसिंग होतं. हा हा तर त्यांनी जे आता तो पैसे द्यायला उडवडीची उत्तर देतोय. हा त्यांनी म्हणजे नाही का माझ्याकडे आता सोर्स वगैरे काय नव्हतं म्हणून मी कंप्लेंट वगैरे करायला होतो पोलीस चौकीमध्ये. हा तर पोलिसांनी पण कंप्लेंट घेतली नाही. पोलीस हम्म म्हणले की आम्हाला त्यांचं म्हणजे नाही का तुम्ही काहीतरी असं हे द्या की बाबा आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. हा 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 तर मी आता म्हणजे माझं मोबाईलचं वगैरे चालू होतं त्याच्यामुळे मी माझ्या हिशोबाने मी त्याला ट्रॅक करायचा प्रयत्न केला. हा तर तो राहिला पिंपरी चिंचवडमध्ये. हम्म तर आता तो मला सांगतोय की मी नाशिकला राहिलोय. हम्म मी तिकडचं सोडलंय म्हणतोय. हा आता त्याला मी म्हणजे आता 1.5 वर्ष झाले तो मला पैशाला नाव नाव करायला लागलाय. त्याला मी आता म्हणजे नाही का त्याला मी ऍड्रेस वगैरे त्याला वाटलं मी ट्रॅक करणार नाही. मी त्याला आता ऍड्रेस वगैरे सांगितलं की तू इथे इथे राहतो म्हणून. तो हा जरा घाबरला का झाला. त्यानंतर तो आता म्हणतो की मी आज देतो उद्या देतो नुसतं आज उद्या उद्या करायला लागलाय पैशाला. हा मी त्याला म्हटलं मी पोलीस कंप्लेंट करणार. तर म्हणतो काय करायचं ते बिनधास्त करा म्हणतोय. माझ्यापर्यंत येऊन दाखव फक्त म्हणतोय. हा हा म्हणलं मग ठीक आहे म्हणलं पोलिसांनी नाही घेतलं तर म्हणलं मला मदत करणारे भरपूर जण आहेत म्हणलं. हा हा तर म्हणतो कुणालाही जरी घेऊन आलास ना तरी मी हे करत नाही म्हणलं. कारण मी त्याला म्हटलं की तू आतापर्यंत किती जणांना फसवलंय. तर म्हणतो हम्म माझं हीच काम आहेत म्हणतो. हम्म मी त्याला म्हटलं की माझे पैसे जास्त नाहीत म्हटलं. मी तुम्हाला त्यांना काय म्हटलं मी मला थोडं थोडं करून द्या म्हटलं. मी काय हे करत नाही म्हटलं. माझ्याकडे काय हे नाहीये की हम्म पैसा पडलेला आहे. मी करतो डिलिव्हरीची कामं झेप्टोमध्ये. हम्म तर म्हटलं माझं घर मी राहतो भाड्याने म्हणलं. माझं काम आहे म्हटलं मी आठवड्याच्या पेमेंटवरती म्हटलं माझं घर वगैरे भागतं म्हटलं. म्हटलं मला कारण गरज आहे पैशाची म्हणून मी तुमच्याकडे लोनची प्रोसेस केली होती म्हटलं. तर त्यांनी माझ्याकडनं 10,000 रुपये हे घेतले होते म्हणजे थोडे थोडे करून. हम्म तुमची लोनचं प्रोसेस झालंय सगळं. आत्ता एवढे पैसे द्या. मी म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं देतो म्हटलं. हम्म तर मी त्यांना विचारलं की तुम्हाला मी त्यांना पहिला प्रश्न केला होता की तुम्हाला माझा नंबर कुठनं भेटला. तर ते पण सांगायला तयार नाही. हम्म तर त्याच्याकडे माझ्याकडे त्याचा एक नंबर होता. मग मी त्याचा कसा बसा दुसरा नंबर शोधून काढला. एक नंबर त्याच्या नावावर रजिस्टर आहे आणि एक त्याच्या मिसेसच्या नावावर रजिस्टर आहे. हम्म आता माझे मित्र वगैरे आहेत ना ते ह्याच्यामध्ये कामाला वोडाफोन वगैरे नाही का त्याच्यामध्ये कामाला आहेत. त्यांनी माझ्या मित्रांनी फक्त तो म्हणला की मी जास्त काय तुला हे सांगू शकत नाही माहिती. फक्त एवढं हम्म सांगू शकतो की नंबर कोणाच्या नावावर रजिस्टर आहे. बरोबर बरोबर. तर त्यांनी मला फक्त माझ्या मित्रांनी मला मदत केली की म्हणलं एक नंबर माझ्याकडे पहिला नंबर त्यांनी फोन केला होता तो नंबर राहुल शिंदे त्याच्या नावावर रजिस्टर आहे. आणि दुसरा नंबर जो आहे वापरतो तो त्याचं पेमेंट वगैरे करण्यासाठी तर ते त्याच्या बायकोच्या नावावर रजिस्टर आहे. अच्छा. तर त्याला मी पैशासाठी फोन केला तर तो डायरेक्ट म्हणजे उडवडीची उत्तर देतो. मग ती हम्म शिवीगाळ पण झाली होती माझी त्याच्या बरोबर. हम्म तर तो म्हणला तुम्हाला म्हणजे काय करायचं ते बिनधास्त करा म्हणला. की माझ्याकडे आता पैसे नाहीत म्हणतोय. माझ्याकडे येतील तेव्हा मी म्हणला पैसे देतो म्हणतो. हम्म मी म्हणलं आता 1.5 वर्ष 2 वर्ष झाले म्हणलं तुझ्याकडे पैसे येतातच म्हणलं. एवढ्या दिवसात म्हणलं मी तुम्हाला असं पण नव्हतं म्हणलं की एकदम दे म्हणून. मी तुम्हाला थोडे थोडे मागत होतो. काय म्हणते माझ्याकडे नाहीच तर मी देऊ कुठून म्हणते. मग म्हटलं जर नव्हतेच म्हणलं जेव्हा माझी लोनसाठी मी रिक्वेस्ट करत होतो. मी त्यावेळेस विचारत होतो तुम्हाला की 4 वेळा की दादा खरंच होईल ना म्हणजे कर मला. कारण मी त्यावेळेस त्याला पैसे माझ्या बायकोचे ना कानातले घाण ठेवून त्याला पैसे मी दिले होते. असा विषय झाला होता. अच्छा. तर आता त्यांनी मला मी म्हणजे नाही का माझ्या मोबाईल दिवसा अगोदर फोन केला की तो म्हणतो अहो माझा असा प्रॉब्लेम झालाय आणि माझा तसा प्रॉब्लेम झालाय. मध्ये त्यांनी मला त्याच्या भावाने बायकोला म्हणून फोटो पाठवला म्हणून. तर मी त्याचा गुगलवर पण ट्रॅक केलं. त्यांनी गुगलवर त्याच्या हॉस्पिटलला ऍडमिट झालेलं ना खडक चौक आहे पुण्यामध्ये. तर तिथे त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ऍडमिट केलेलं ते 1.5 वर्षापूर्वी. हम्म तेव्हाचे त्यांनी फोटो पाठवले. मी त्या हम्म हॉस्पिटलमध्ये पण जाऊन चौकशी केली. हम्म ते तिथं म्हणजे नाही का मित्र आहेत घरापासले. त्यांना हम्म मी जरा घेऊन गेलो होतो तर त्यांनी चौकशी केली तर ते म्हणले हे तर पेशंट डिस्चार्ज होऊन वर्ष झालंय म्हणले. हम्म म्हणून मी तुम्हाला फोन लावला की तुमच्यापर्यंत काय मदत होईल का मला. सांगा नंबर सांगा. नंबर सांगू तुम्हाला. हम्म हॅलो. हॅलो. हा हा नमस्कार. नमस्कार. सुनील राजे पाटील बोलतो मी सामाजिक कार्यकर्ता. हा बोला ना. तुमचं एक प्रकरण आलं होतं माझ्या ऑफिसला भूषण गावडेंचं. काय प्रकरण म्हणजे पैसे लोन साठी घेतले म्हणून.
त्यांचे 3000 रिटर्न केलेत. किती? 3000. हा 2000 हा. बोलले काय तर. हा 2000 सॉरी 2000 रिटर्न केलेत. हा. बाकी त्यांना 30 तारखेला त्यांच्या अकाउंटला जातील जे राहिले त्यांचे ते आपण काहीतरी तुम्ही आता काल परवा 7 पण तारीख राहिलेत. दिली होती बोलले ना, 14 नाही 15 नाही नाही पर्यंत. 7 काहीतरी राहिलेत. हा त्यांचे 7 जातील त्यांना 30 तारखेच्या आधी जातील सर. लागलं तर करून तुम्हाला एकदा फोन करेल. 30 तारखेला नाही, हो. उद्या परवा करून द्या त्यांना. तुम्ही 15 तारीख सांगितली बोले, 14 15 काहीतरी. तर त्यांना सांगितलं होतं, त्यांना मेसेजही केला मी, लागलं तर तुम्हाला पाठवतो. पण त्यांना ऑलरेडी मागच्या आठवड्यात सांगितलं की सर मी 30 त्या आधी सगळं क्लिअर करतो. ते हो बोलले होते सर मला. बरं ठीक आहे, 20 पर्यंत करा. मी बोललो त्यांना 20 सर तारखेला. ऐका ना, 30 पर्यंत मी सगळंच क्लिअर करतो, काहीच राहणार नाही. नंतर माझ्याशी गाठ आहे, मग माहित राहतो मला. हो काहीच अडचण नाही सर. बोलतो मी त्यांना. हो सर, हो सर. हॅलो. हॅलो. हा बोललो म्हणलं. हा 30 तारखेपर्यंत ऍडजस्ट करा म्हणला, काही करून पैसे टाकून फोन करतो मला तुम्हाला. काय होतं, तसंच करतो. तो काय करतो, तारीख अशी बोललो मी त्याला, महिन्याची end. माझ्याशी गाठ आहे म्हणलं. तो आतापर्यंत तारीख दिली त्यांना. 20 हा तारीख बोललो तुम्ही त्याला, हा पण नाही म्हणला होत नाही. 30च्या आधी काही कधी हा. बी करून फोन करतो म्हणलं. ठीक आहे चालेल. मग जर बघू नाही एक केलं तर वेळे मी एवढे तुम्हाला चान्स द्या मला, फोन करा. हो 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 मी फोन करतो परत तुम्हाला मग. त्याला बोललं नाही तर माझ्याशी गाठ आहे म्हणलं मग परत. हॅलो. हॅलो. हा बोला. दादा नमस्कार. हा नमस्कार, बोला. ते मध्ये तुम्हाला फोन केला होता बघा, ते राहुल शिंदेचा साठी बोलायला बघा. कोणते आता एक राहुल? 10 एक दिवसापूर्वी फोन केला होता बघा तुम्हाला. तुम्ही बर. त्यांच्याशी बोलले, ते म्हणले 30 तारखेपर्यंत पैसे देतो. हा हा ते आता त्यांनी काय केलंय, त्यांनी 30 म्हणजे आता 4,000 रुपये पाठवले त्यांनी. हा बाकीचे आता 3,000 रुपये द्यायला तो नाही म्हणतोय. तो म्हणतोय की प्रोसेसिंग मध्ये कट झाले. म्हणलं दादा प्रोसेसिंग मध्ये कसे कट होतील, म्हणलं 2 वर्ष झाले मी थांबलोय म्हणलं पैशासाठी. हा 2 वर्षात म्हणलं तुला प्रोसेसिंग फी आता आठवली का म्हणलं तुला. हा हा तो म्हणतो नाही, म्हणतोय मला त्यांच्याकडनं त्यांनी जर आपल्याला दिली नाही तर मी म्हणलं काम करा ना, म्हणलं तुम्ही मला त्याचा नंबर द्या म्हणलं. मी म्हणलं आम्ही करतो म्हणलं त्यांच्या आमच्या हिशोबाने कसं करायचं ते म्हणलं. हा हा म्हणलं तुम्ही 2 वर्ष आले, म्हणलं तुम्ही पैसे घेऊन ठेवले म्हणलं. आता तुम्ही म्हणलं तुम्हाला जेव्हा मी त्यांना तुमचं नाव घेतलं ना, तुम्हाला जेव्हा फोन लावला तर तेव्हा तुम्ही जरा हालचाल केली आणि पैसे पाठवलेत म्हणलं 4,000 रुपये ते पण. किती पेमेंट तो आहे म्हणलं आपलं? आता माझं तसं राहिलं होतं 8,000 रुपये अजून घ्यायचे. त्यांनी हम्म. 7,000 घ्यायचे होते. त्यांनी 2,000 रुपये पाठवले होते आधी 15 हो तारखेला. तर त्यांनी मला 7,000 रुपये अजून 6च दिले राहिले होते. त्यांनी वाटतं ना? आता नाही 7 राहिले होते. 9,000 होते टोटल. अच्छा अच्छा, हा 2 तर दिलेत बोलला होता, 9,000 बरोबर. 2 दिले त्यांनी, तर त्यातले 7 राहिले. तर तो हम्म म्हणला 30 तारखेला क्लिअर करतो सगळे. हम्म हम्म मी म्हणलं चालतंय म्हणलं. पण हम्म. आता त्यांनी काय केलं, तो आता मग त्यांनी सकाळी फोन केला, फोन नाही उचलला. पण त्यांनी डायरेक्ट पैसे पाठवले 4,000 रुपये आणि अच्छा. फोन करून सांगितलं की 4,000 झालेत माझ्या बायाकडनं. आणि म्हणलं मी माणुसकीच्या नात्याने म्हणलं दादा ऐका ना, म्हणलं माणुसकीच्या नात्याने बरोबर आहे तुम्ही म्हणताय. माणुसकीने 2 वर्ष आले म्हणलं, तुमची माणुसकी गेलती कुठं म्हणलं. 2 वर्ष आणलं म्हणजे मी तुम्हाला फोन करतोय, पैसे हम्म पाठवा पैसे पाठवा, तुम्ही पैसे पाठवत नाही. आणि हम्म जेव्हा म्हणलं मी जेव्हा मी ते शिवराज पाटील त्यांना फोन लावला, जेव्हा त्यांचा तुम्हाला फोन आला तेव्हा हम्म तुम्ही कशी बरं हालचाल केली म्हणलं. हम्म. चालतं, बघू. अजून टाकले तर ना 4,000. नाही 3,000 राहिले, तर तो आता नाही म्हणतोय तो. हम्म. म्हणून म्हणलं तुम्हाला फोन लावा तुम्ही, कारण तुम्ही बोललेत ना त्याच्याशी. सांगा बरं, नंबर सांगा त्याचा. एक मिनिट. हॅलो. हॅलो. हा हा नमस्कार. हा नमस्कार साहेब. काय त्यांना 4,000 टाकलेत का? कोणाला? ते भूषण गावडे 6. 6 टाकलेत का? हो हो हो. अहो 4 टाकलेत बोलले आता आज. पहिले 2 दिलेच. हो 6. हो हो अजून हो. 3 राहिलेत बोलतोय तो. नाही नाही, त्यांना सांगितलंय ना प्रोसेसिंगचे लागले ते, मला पण नाही भेटले. त्यांना सांगितलंय मी सर, कारण की मला पण नाही भेटले सर. जे आहे ते मी हा पण ते तुमच्या एका म्हणतात शब्दावर काय केले साहेब. प्रोसेसिंग झालीच नाही बोलतात ना ते काय. नाही नाही, अहो झाली नाही, पण जिथपर्यंत केली तिथपर्यंत तर केली ना. त्यानंतर त्यांनी कॅन्सल केलं, त्याला माझा काय दोष आहे तुम्ही सांगा सर. त्यांनी डायरेक्ट कॅन्सल केलं, माझं काय दोष आहे? पुढच्याला मला पण मोजावं लागतं ना साहेब. त्या पुढच्याला मला काय करायचं, मी करू नाही करू. पण आता ते जर आपल्याकडनं काय झालं तर केली तुमच्या एका शब्दावर साहेब. हा केलंय साहेब.
बरं. हा सांगा, तुमचा फोन आला, मी करून दिलं तुम्हाला, परत फोन करायला नाही लावला साहेब त्यासाठी. बोलतो त्यांना. हा चालेल. हॅलो. हॅलो. ते प्रोसेसिंग फीस मध्ये दिले म्हणते, तर समोरच्याने दिलेच नाही म्हणतो पैसे. तुमच्यामुळे दिले म्हणतो पैसे, आता काय करणार? तो नाही, खोटं बोलतो तो. कारण कसं होतं, समोरच्या कुणी जर जाऊ दे, दिलं आता केलं काय पैसे, करणार, किरकिरी डोक्याला ताण, राहू द्या. आता कसं मी हरवले म्हणून करतो काय. आता पण आज मला एकट्यालाच नाही, मला एक जण असंच भेटलं होतं की त्यांनी त्या व्यक्तीकडे मग समोरचे त्याचा नंबर होता, तो फसवतोय तो लोकांना ते. हम्म. आणि त्याचं मी त्या अटक म्हणजे शोधून काढलं होतं ना मी तसा पिंपरी हम्म. चिंचवड मधलं, तर तिथे मी पण जाऊन चौकशी केली हम्म. नाही का आजूबाजूला. तिथं लोक पण म्हणते की हा फसून गेलेला इथे लोकांना भरतो, लोन मध्ये पैसे वगैरे घेतलेत आणि जाऊ दे, पळून दिले गेलेला तरी आहे. आपले, जाऊ दे, ते काय. आता बोलतोय मला, मी दिले की रावसाहेब तुमच्या शब्दावर, काय बोलणार. हा. आणि मी पुढे अडकलोय, मला पण दिले नाही समोरच्याने पैसे. 2 जाऊ दे, वर्ष असू आले द्या, साहेब का त्यांनी तेवढं पण. तरी काय करणार, पुन्हा भेटला कधी काय जीवनात तर करा. ठीक आहे, ठीक आहे. हो. हो, धन्यवाद दादा. तुमचा फोन झाला म्हणून की त्यांनी एवढं लगेच प्रोसेस केली. कारण मी चालेल. लय दिवायला त्याला मागं लागलो होतो. तरी मला हम्म. ते हे नाही दिलं, म्हणजे हे करत नव्हते ते. हम्म.